नागपुरामध्ये जनशक्ती विदर्भ कामगार संघटनेचा मोर्चा निघालेला आहे। मोरारजी टेक्सटाईल मधल्या कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू झालंय, तर पगार थकले आहे ते दिवाळी तोंडावर आहे आणि अशा वेळी कामगार अडचणीमध्ये आलेले आहेत। दिवाळी अगदी उद्यापासून सुरू होत असताना सुद्धा पगार थकवल्यामुळे हे सगळे कर्मचारी रस्त्यावर उतरलेले आहेत आणि जनशक्ती विदर्भ कामगार संघटना नागपुरामध्ये मोर्चाला निघालेली आहे। आपल्यासोबत पराग ढोबळे जोडले गेलेत। पराग, आपण पाहू शकतोय उद्यापासून दिवाळी सुरू होते, किती महिन्यांचे पगार या लोकांचे थकलेले आहेत आणि त्यांचं म्हणणं काय आहे, काय मागण्या आहेत? नक्कीच खरं तर दिवाळीसारखा सण असताना ही जी कंपनी आहे त्यामध्ये मोरारजी टेक्सटाईल असं या कंपनीचं नाव आहे आणि गेल्या 2 ते 3 महिन्यापासून कर्मचाऱ्यांना जे आहे ते वेतन मिळालं नव्हतं, त्यामुळे कर्मचारी आक्रमक झाले होते। गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षा सुद्धा करत होते की वेतन मिळून जाईल, मात्र आज त्यांनी अखेर जो आहे आक्रमक पवित्रा घेतला आणि नागपूरच्या दिशेने निघासाठी निघाले होते। मात्र डोंगरगाव शिवारातच पोलिसांनी त्यांना रोखून धरलं होतं, कारण ते मुख्यमंत्रीचा बंगला जो आहे रामगिरी या ठिकाणी जाण्याचा त्यांनी आंदोलकांना पवित्रा घेतला होता। मुख्यमंत्रीच आम्हाला न्याय देतील अशा पद्धतीची भूमिका घेतली होती। मात्र पोलिसांनी जे आहे अगोदरच त्यांना जो आहे नागपुरात येण्यापूर्वी 25 ते 30 किलोमीटर शहराबाहेरच त्यांना रोखून धरलेला आहे आणि त्यामुळे आता बऱ्याच वेळापासून त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की आंदोलन स्थगित करावं, तुमच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्यात येईल। जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा भेट घेतल्याची माहिती आहे, मात्र तरी ऐकत नसल्यामुळे आणि रस्त्यावर थांबून असल्यामुळे कुठे वाहतुकीची जी कोंडी निर्माण होत होती, या सगळ्यातून मार्ग काढण्यासाठी अखेर पोलिसांना त्यांना ताब्यात घ्यावं लागत असल्याची माहिती जी आहे ती पुढे येत आहे। साधारण किती आंदोलक या मोर्चामध्ये सहभागी आहेत, काही कल्पना सांगता येईल? प्राथमिक माहिती येते त्यामध्ये 200 ते 300 कर्मचारी जे आहे ते यामध्ये सहभागी होत असल्याची माहिती आहे। बरं, आणि ह्यांचे पगार किती महिन्याचे थकवलेले आहेत याबद्दल काही माहिती मिळते का? खरं तर 2 महिन्याची प्राथमिक माहिती येत आहे, मात्र यामध्ये असंही कळत आहे की काहीतरी कंपनीचे व्यवहार सुद्धा झालेले आहे, कंपनी खरेदी विक्रीचे व्यवहार सुरू आहे, 2 जणांचे जे आहे आपसात वाद आहे, त्याच्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार थकले असल्याची माहिती पुढे येत आहे। बरं, कंपनीमधल्या कोणत्या अधिकाऱ्याशी किंवा सक्षम माणसाशी तुमचं बोलणं झालंय का? त्यांच्याकडनं काही प्रतिक्रिया समोर येते का? परागजी, माझा आवाज ऐकू येतोय का? नक्कीच तुमचा आवाज येत आहे। कुठलीही अडचण जे आहे ते सध्या तरी नाही आहे, पण यामध्ये कंपनीकडून कुठलीही माहिती मिळत नाही आहे। मात्र जे आहे कर्मचाऱ्यांना पगार न मिळाल्यामुळे त्यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे। नक्कीच तुम्ही आमच्यासोबत असेच जोडले जा, आपण तुमच्याकडनं अधिक माहिती घेत राहूया। तोपर्यंत कंपनीच्या कोणत्या अधिकाऱ्यांशी बातचीत तुम्हाला करता आली तर पहा। आपण ही नागपुरातली दृश्य पाहतोय। नागपुरामध्ये जनशक्ती विदर्भ कामगार संघटनेचा मोर्चा निघालाय। मोठ्या प्रमाणात हे सगळे कर्मचारी रस्त्यावर उतरलेले आहेत। एक नव्हे, 2 नव्हे, तर अनेक कर्मचाऱ्यांचे पगार 2 महिन्याचे पगार दिवाळीच्या तोंडावर थकवलेले गेले आहेत। आपण पाहू शकतोय की मोठ्या प्रमाणावर महापुरानं राज्याला झोडपलेलं आहे। त्या महापुरामध्ये आता दिवाळी आलेली आहे आणि दिवाळा निघायची वेळ झाली आहे, कारण की मेहनत करून सुद्धा 2 महिन्याचा पगार आलेला नाही। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।